गोव्यामध्ये एका पबमध्ये भीषण आग लागलेली आहे आणि या आगीमध्ये 23 जणांचा होरपळून मृत्यू झालेला आहे। यात 3 पर्यटकांचाही मृत्यू झालेला आहे। अरपोरा येथील ब्रीच बाय रेमो लेन या पबमध्ये ही दुर्घटना घडली। गॅस सिलेंडरच्या स्फोटामुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे। पबला आग लागली आणि काही क्षणातच सर्वत्र ती आग पसरली आणि संपूर्ण पब आगीच्या विळख्यामध्ये सापडलं। त्यामुळे पब मधील नागरिकांना बाहेर पडताच आले नाही। मृतांमध्ये कर्मचाऱ्यांची संख्या जास्त आहे। दरम्यान मुख्यमंत्री प्रमोद सावंत घटनास्थळी दाखल झाले आणि या दुर्घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आलेत। गोव्यात पर्यटनाच्या हंगामाला सुरुवात झालेली आहे। अशा वेळी झालेल्या या घटनेमुळे पर्यटकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। तिथे वयर उजो लागलो आणि भायर येवपाक मेळनासल्या कारणान ते थोडेजे सकयल रावले आनी कंप्लिटली वयर पेटपाक लागले। जे भायर सरून आयले तेच जगले, फक्त भितर उरल्याच्या खातीर सकयल जे वचून म्हणजे अंडरग्रावंड जे तो किचन कितें एरिया आसा थंयसर जे रावले ते सगळे जाण गुदमरून हे जाल्ले आसा। असो उजो लागलो आनी कित्याक लागलो ते आतां कळूंक ना। 23 म्हणटा पळय ते सगळे चेक केले उपरांत काय आनी चेक करप ना, सगळं चेक केलें। ऑलमोस्ट सगळ्यांक आमचे फायर आणि पुलीस सगळे भितर वचून चेक केले। लोकल बाकीचे सगळे असे ना इंजरीज बॉडीज मेळ्ळ्या। इंजरीज जाल्ले कोण मॅम ना कोण नाही। सर असे जे क्लब असतात त्यांच्याकडे फायर डिपार्टमेंट अथवा बाकीचे अधिकारी वर्ग असतात ते लक्ष देऊन देते नसेल सांगता या संदर्भात अधिक बोलूयात। आमचे प्रतिनिधी उमेश परब आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। उमेश, हे अग्नितांडव गोव्यामध्ये पाहायला मिळाले। पर्यटकांचा हंगाम सुरू झालाय, त्याच दरम्यान ही दुर्घटना, 23 जणांचा मृत्यू। या मृतांची ओळख काही पटू शकलेली आहे का आतापर्यंत? अगदी गोव्यातील सर्वात मोठी घटना मानली जाते आणि अलीकडच्या काळामध्ये ही घटना घडली आहे। आणि आपण जर पाहिलं असेल तर हडपडे येथील जो बर्च बाय रोमिओ लेन क्लब आहे त्या क्लबमध्ये रात्री मध्यरात्रीच्या सुमारास ही आग लागलेली आहे। प्राथमिक अंदाज जर पाहता सिलेंडरचा स्फोट झाला आणि त्यामुळे संपूर्ण क्लबला जो आहे तो आगीने विळखा दिल्याची माहिती मिळते। क्लबची जी आतली रचना होती ती रचना जी आहे त्या रचनेमध्ये जास्तीत जास्त लाकूड सामानाचा वापर देखील केला होता। त्याचबरोबर काही ज्वलनशील पदार्थ देखील जे साहित्य असतं ते आतमध्ये होतं अशी देखील प्राथमिक माहिती आहे। आणि काही काळाच्या आत क्षणार्धात ही आग जी आहे भडकली आणि त्यामुळे या ठिकाणी 23 जण जे आहेत त्या आगीमध्ये होरपळून मृत्यू पावल्याची माहिती मिळते। सगळे जे मृतदेह आहेत ते आता जीएमसी म्हणजे गोवा मेडिकल कॉलेजला नेण्यात आलेले आहेत। त्याचबरोबर जे जखमी आहेत त्यांना देखील तातडीने गोवा मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आलेला आहे। एकूण जर पाहायला गेलं तर ही संपूर्ण घटनेची माहिती मिळतात गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी लागलीच त्या ठिकाणी भेट दिली आणि भेट दिल्यानंतर आता त्यांनी संपूर्णपणे चौकशीचे आदेश जे आहेत ते त्या ठिकाणी करण्यात यावे, कारण अग्निसुरक्षा फार महत्वाची असते। आणि गोव्यामध्ये आता पर्यटनाचा हंगाम सुरू होतोय आणि त्याच अगदी मोसम सुरू सुरुवातीलाच असा प्रकार घडणं म्हणजे गोव्यातील जे पर्यटन आहे त्याला धोका पोहोचू शकतो आणि त्यामुळे त्या ठिकाणी ही काळजी घ्यावी असं देखील आता मुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेले आहेत। मात्र आपण जर ही घटना पाहिली तर पुन्हा एकदा अग्निसुरक्षेबाबतच्या ज्या जे प्रश्न आहेत त्याचा समोर आलेले आहेत आणि त्यामुळे पर्यटकांमध्ये आता काही प्रमाणात गोव्यामध्ये भीती निर्माण झाली पाहायला मिळते। नक्कीच उमेश, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।